तर आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आता मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचा आत्तापर्यंत आमरस खाऊन झालाच असेल. तसं पण अक्षय तृतीयाला कसं पुरणपोळी, आमरस, भजी, पापड वगैरे असतं. तर मला माहिती आहे सगळ्यांचं जेवण वगैरे करून निवांत बसला असाल. आता मी पण बनवते आमरस, तो पण माझ्या पद्धतीने. आता मला माहिती आहे तुमची रेसिपी आणि माझी रेसिपी काही सारखी नसणार आहे. काहीतरी फरक थोडासा असतोच की. चला आता आमरस मी कसा बनवते ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, आंब्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून झालं की त्याची साल मी काढून घेत असते आणि साल काढून झालं की नंतर आता हे चाकूनी सगळा सगळा त्याचा गर आहे ना तो तो सेपरेट करायला लागले. जी कोय आहे ना त्याला असं गोल गोल फिरवून सगळं आहे ना ते चिटकलेलं सगळं काढून घ्यायचं. आता आमरस कसं कोण कोण साखरेमध्ये बनवतं, कोण कोण गुळामध्ये बनवतं. आता मी गुळ टाकते. तर इथं सगळा आंबा घातला, 3 आंबे घेतले होते, थोडासा गूळ, वेलची पूड, थोडंसं मीठ आणि गूळ घालून मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचं. एकदम सिंपल असा आपला आमरस तयार झाला. या खायला आणि जाता जाता सबस्क्राईब नक्की करा. बाय.